आत्मा नमस्ते सर्वांना. नमस्ते मॅडम. आत्मनमस्ते. नमस्ते सर्वांना. तर ब्रह्मांडीय ऊर्जा आहे की मी कुठं आता सेकंड डिग्रीला आपण आलेलो आहोत. काही लोक उत्स्फूर्तपणे त्यांचं शेअरिंग करायला तयार आहेत, म्हणून मग घेऊया तर रेकॉर्डिंग. आणि पुष्पाताई काय बोलत होत्या सांगा परत. नमस्ते मॅडम. नमस्ते. माझा अनुभव म्हणजे असा आहे की मला झोपेचा म्हणजे मी रेकीला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला टाइम बोलले होते की मला झोपेचा त्रास आहे. तर खूप वर्ष होऊन गेले, ते किती झाले ते मी असं सांगू शकत नाही की मी 20-25 झाले असतील. मी खूप म्हणजे मी पुण्यात राहत होते, मी खूप दवाखाने केले त्याच्यासाठी. अलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक सगळ्या प्रकारच्या औषधी खाऊन झाली. काही म्हणजे फरक पडला नाही. अध्यात्मात आल्यानंतर थोडाफार जाणवलं होतं मला. पण म्हणजे मला काय पाहिजे होतं, मानसिक शांतता ती कुठे मिळेल याचा शोध मी घेत होते. ती रेकी सुरुवात झाल्यापासून मला ते जाणवलं. पण कालचा म्हणजे अनुभव असा की मी रात्री 11:30ला झोपले, सकाळी 7लाच. मी सकाळच्या मेडिटेशनलाही नव्हते. आणि मी सकाळी 4ला नाहीतर 5ला झोपायची. ते 1 तास नाही तर 2 तास. दिवसा बी नाही आणि रात्री बी नाही, मला झोप नव्हती मुळीच. तर हा माझ्यासाठी खूपच वेगळाच वाटलं मला की हे कसं घडलं. खूप छान. निगेटिव्ह थिंकिंग मग ओव्हर थिंकिंग म्हणा, खूप विचार डोक्यात, त्याच्यामुळे खूप भारी पण होतं. ते विचार गेले म्हणजे हा बाहेर गेला मुलगा, कसं काय म्हणजे सतत विचार करायचे दुसऱ्या मुलांसाठी, मिस्टरांसाठी. काल माझा मुलगा ऑफिस तर्फे त्यांना ट्रिप गेली गोव्याला. हं. बिलकुलही विचार नाही डोक्यात. जाऊ नको हा शब्दही आला नाही. त्याला खुशी खुशीनं पाठवलं, हे फर्स्ट टाइम. नाही तर आजपर्यंत कुठल्याही ट्रिपला मी त्याला पाठवलं नाही. कॉलेजमध्ये असताना, आता तर मोठे झालेत. पण ती एक काळजी खूपच म्हणजे जास्त प्रमाणात काळजी करत होते, ते बिलकुल नाही. खूप छान. म्हणजे हे खूप चांगलं झालं. सगळे म्हणतात तू इतकी कशी काय बदलली, त्याला कसं काय जाऊ दिलं. कारण कुठंही जायचं की नाहीच म्हणायची मी. तर हा चेंजेस खूप आले. येस, त्याला ब्लेसिंग करा, फक्त चिंता नाही करायची, आशीर्वाद द्यायचे. सकाळच्या मेडिटेशन मध्ये ते हे केलं ना त्याला, म्हणजे काय म्हणतात, लेखी दिली तुला. तो गेलेला आहे तिकडे, त्याला समोर घेऊन की बाबा तू सुरक्षित राहशील असं. पुष्पाताई, ग्रुप मेडिटेशन सकाळचं किती दिवसापासून सुरू केलं? आपले दिवस सांगा ना, एवढी तारीख नका 24 सांगू. तारखेपासून, हा? रविवारपासून. रविवारपासून म्हणजे आज आहे बुधवार. ओके, 3-4 दिवसामध्ये ग्रुप मेडिटेशनचा जास्त लवकर इफेक्ट पडतो. आलं का लक्षात सगळ्यांच्या? जे सन्माननीय सदस्य अजूनही ग्रुप मेडिटेशनला सकाळी उठत नसतील ना, त्यांनी उठा. मे बी 5-10 मिनिट थोडंसं वाट बघावी लागू शकते, पण 5 वाजून 10 मिनिटापर्यंत होऊन जाते सुरू. लेट झालं तरी 7ला केलं मी. आणि पिरामिड पण करते रोज. बहुत बढिया. छान. पुष्पाताई, चिंतामुक्त जगा, आनंदी आनंदी सगळीकडे, आणि झोपेचा प्रॉब्लेम होणार ना हो साल. मी म्हटलं होतं का तुम्हाला होईल म्हणून? म्हणजे खूप फ्रेश वाटतं, दिवस खूप फ्रेश जातो. येस. म्हणजे कसं म्हणजे कामाला लेट होणं, सगळे कामं लेट होणं, आता तसं काहीच जाणवत नाही. आणि एक उत्साह म्हणजे जे पाय आकडण दुखणं, हर पॉइंट मध्ये दुखणं, अर्थरायटिसचा त्रास, ते गेलं नाही आता. टाळ्या वाजवा बरं पुष्पाताईसाठी, खरंच खूप टाळ्या वाजवा. आणि ना पुष्पाताईसाठी म्हणजे त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचे आपण सगळेजण धन्यवाद मानूया. काय होते ना पुष्पाताई, असू दे किंवा सुमनताई असू दे, कोणी असू दे, तुम्ही काय म्हणता, मॅडम मला हा हा प्रॉब्लेम आहे, सांगा सॉल्व्ह होईल का? तुम्ही मला फोन करता तेव्हा, सांगा सॉल्व्ह होईल का? मी तुम्हाला गॅरंटी कशी घेऊ? मी देव आहे काय? नाही, मेडिटेशन गॅरंटी घेते, ऊर्जा गॅरंटी घेते. बस. मी म्हणते तुम्ही मेडिटेशन करा, तुम्हाला नक्कीच फरक पडेल. माझ्या या शब्दांवर जो विश्वास ठेवेल ना, त्याला 100% फरक पडेल. हो की नाही? मी देव नाहीये ना की तुम्हाला म्हणेल हो जाएगा. मी म्हणते हो जाएगा, पण मी देवासारखा आशीर्वाद नाही ना देऊ शकत. आपण देव आहे का नाही? आपण त्या देवाचं एक छोटस रूप आहे. ओके. मग आपल्याला त्या देवावर, त्या एनर्जीवर, त्या ब्रह्मांडावर, जे काही म्हणूया आपण, त्याला कोणती ऊर्जा म्हणूया, आता मी देव या शब्द म्हटलं आहे. ओके. तर त्यावर आपण विश्वास ठेवूया फक्त, की ही ब्रह्मांडीय ऊर्जा मी योग्य वापर केल्यानंतर मला छान रिझल्ट देणार. हो ना पुष्पाताई? बरोबर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ते आभार मानावे तितके कमी आहेत. त्या रेकीचे बी खूप खूप आभार. काही लोक मला अक्षरशः ते त्यांचं टोनिंग असं असते ना ऍडमिशनच्या वेळेस, की जरा तुम्ही लिहून द्या मॅडम, फरक पडेल. नाही मॅडम, माझी मानसिकता बदलेल का? मी डिप्रेशन मधून बाहेर निघेल का? नक्कीच. तुम्ही ऍडमिशन घ्या, मी तुम्हाला विश्वास देते होईल म्हणून. बरोबर. मनावर भार एकदम कमी झालाय. खूप ते सुंदर. एक ओझं घेऊन चाललो होतो ना इतक्या वर्षाचं, ते एक म्हणजे हलकं झालं एकदम.
ते नको त्या गोष्टीत विचार करत बसलो होतो. अजून बाहेर निघसाल पुष्पा ते. आणखी तुम्ही आहे ना, हळूहळू हळूहळू जसं जसं आपण पुढे जाऊ ना, तुम्ही इतरांचे मार्गदर्शक होसाल, एवढं मात्र नक्की. खूप छान पद्धती. रेकीबद्दलच बोलते मी प्रत्येकासोबत आता. छान छान छान. आपण माध्यम आहोत, ऊर्जा पोहोचवणारे. आणि ना, अनेकांची अपेक्षा असते की मॅडमनी होच म्हणावं, पण मी हो नाही म्हणू शकत अनेक गोष्टींना. मी कसं हो म्हणणार? मी त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचं कुठेतरी प्रतिनिधित्व करते आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. मी म्हणते तुम्ही माझ्यावर नाही, त्या ऊर्जेवर विश्वास ठेवा. ऊर्जेवर विश्वास ठेवा, तुम्ही पूर्णपणे पुढे येसाल. आम्ही एवढ्या लोकांनी अनुभव घेतलाय, तुम्हाला पण छानच अनुभव येणार. एवढं मात्र नक्की की वाईट काहीच होणार नाही. ऊर्जेसोबत जुडल्याने तुमचं नुकसान होणार नाही, व्हायचा तो फायदाच होणार. आणि गोष्टी होतात, अशक्यही शक्य होते, एवढं लक्षात ठेवा. थँक्यू. प्रीतीताईला शेअरिंग करायचंय. हो, नंतर अनिताताई तुम्ही. त्यानंतर एक शेअरिंग, प्रीतीताई, अनिताताई आणि एक संधी फक्त, त्यानंतर कोणाला तरी. खूप खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते. आवाज वाढवा. प्रीती. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. त्या दिवशी ना माझ्या मुलाच्या शाळेतून फोन आला की त्याचं खूप जास्त पोट दुखतंय, तर मी घाईघाई त्याला घ्यायला गेली आणि मी डॉक्टरकडे न जाता घरी आली. घरी आल्यावर मी पहिल्यांदाच म्हणजे असं करून बघितलं, म्हटलं जमेल, मला जमेल म्हटलं. मी त्याला रेकी दिली आणि त्याचं पोट दुखणं खरंच बंद झालं. मला एवढा आनंद होतो त्या गोष्टीचा. म्हणजे मी माझ्या मम्मीलाही कॉल करून सांगितलं, माझ्या बहिणीलाही कॉल करून सांगितलं की मी असं असं केलंय आणि गुरुचं खरंच पोट दुखणं बंद झालं. म्हणजे रादर त्याचं काही दुखायला लागलं की मला असं खूप पॅनिक झाल्यासारखं होतं, कुठे नेऊ, कोणत्या दवाखान्यात नेऊ, कधी त्यांना फरक पडेल. पण ते केल्यानंतर 5च मिनिटात ते एकदम ओके झालं. जेवण पण केलं, तो टिफिन त्याने परत आणलेला होता स्कूलमधून, तो टिफिन पण त्याने पूर्ण खाल्ला. म्हणजे मला खूप आनंद झाला. मी खूप धन्यवाद देते, खूप धन्यवाद देते या ब्रह्मांडाचे. आणि तुमचे सुद्धा खूप धन्यवाद की मी याच्यात आलीये, चांगला मार्ग भेटलाय मला. खूप खूप धन्यवाद. किती वर्षाचं बाळ आहे तुमचं, प्रीती? तो आता 4.5 वर्षाचा ओके. मुलगा. 4.5 वर्षाची बाळाची मम्मी आहे का, ही दिसते का आणि प्रीती? मुलगी मुलगी 6 वर्षाची माझी. आ? नंतर मम्मी. मुलगी 6 वर्षाची, मुलगा 4.5. म्हणजे आता 5 वर्षात होईल तो 19 फेब्रुवारीला. तर प्रीती, घाबरायचं नाही. यानंतर छोट्या छोट्या गोष्टींना नाही घाबरायचं, ऊर्जेचा उपयोग करून बघायचा. ओके. हो, नक्की नक्कीच. छान रिझल्ट. छान येतो रिझल्ट. हा, निरुपमाताई, तुम्हाला बोलायला संधी देते मी. हा, काल पण नाही भेटली ना, आज भेटते तुम्हाला. आज तुम्ही माईक सुरू करून ठेवा. अनिताताई. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते. म्हणजे मी सांगते तुम्हाला, पहिल्यांदा मी अशी ह्या विचारात राहायची का आज कोणत्या दवाखान्यात गेल्यानंतर मला कधी फरक पडेल. मी सगळे दवाखाने झाले, परत कोणी जर म्हटलं ना इथं फरक पडतो, ह्या बाबाकडे फरक पडतो, त्या बाबाकडे फरक पडतो, सगळीकडे झाले. आयुर्वेदिक औषधं पण झाले. मी कशासाठी? सकाळी माझं शरीर पूर्ण याच्यात, शरीर माझं, माझे हाताचे बोट दुखायचे, मान दुखायची, पायाच्या टाचा दुखायच्या, गुडघे, म्हणजे मला असं मी उठायला सुद्धा मला हे व्हायचं की मी आता उठणार नाही बा, असं सकाळी झोपेतनं. पण मग मी याच्यात आल्यापासून आहे ना, मला असं काहीतरी चैतन्य असं शरीरामध्ये हे झाले का बस मी काहीतरी करू शकते अजून सुद्धा. पण आता खूप उशीर झालाय. मी याच्या आधी जर शिकले असती ना तर मग खूप काहीतरी करून दाखवलं असतं बा. पण आता मी माझ्या शरीरासाठी खूप छान रिझल्ट पण भेटतोय मला. आणि सगळ्यात पहिल्यांदा मेन म्हणजे पहाटे 5ला उठते मी. माझं हे सारखं दुखायचं ना, त्याच्यामुळे मला मी कधी उठायची असं 7ला 8ला, त्याचे मला असं या दुखण्याने खूप जाम केलेलं होतं. पण आता इतकं चैतन्य असं शरीरामध्ये, उठता बसता मला असं झालंय का मी कधी हे पूर्ण करेल, कधी नाही. मला सगळं म्हणजे इतकं काही सांगूच शकत नाही, शब्द करता येत नाही मला याचं. आणि खूप छान. घरामध्ये पण खूप छान वातावरण, चैतन्य इतकं छान घरामध्ये. मी सारखा पॉझिटिव्ह विचारच आहे माझा पहिल्यापासून का मला याच्यात फरक पडणार आहे, मी हे करणार आहे, मी ते करणार आहे. योग्य मार्ग भेटत नव्हता आणि आता एकदम योग्य मार्ग भेटला. त्या ब्रह्मांडे ऊर्जेचे खूप खूप आभार मानते. आणि तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करता त्याच्याबद्दल तुमचे पण खूप आभार मानते. कामं किती वाजता आटोपतात तुमचे? माझं काम ना, अहो 10 वाजताच काम आवरतं माझं. म्हणजे मला कधी 12, 1, 2, कधी कधी तर मी धुणं तसंच पडून द्यायची.
भांडे त्या भांडेवालीला व्हायचं, जाऊ दे ना, ते किचन गच्च भरून जायचा. आता जर कोणी आलं नाही, हे मला म्हणतं, काय रे, कस काय आवरलं, आवरलं कस काय आवरलं, ते नाही माहिती. हातात ना आपाप कामं निसटत माझ्या, आपाप काम कस काय होतं तेच समजत नाही. नाही तर झाडायला सुद्धा मी वाट बघायची, कोण येईल झाडायला. असं सगळं पसारा पसारा राहायचा घरामध्ये. आता घरामध्ये असं काहीच नाही काम. फ्रीज वगैरे असं बघितलं ना, एकदम असं चक 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 चक, काय काम करून काय नाही असं होऊन जातं. ती भाभी आहेत माझ्याकडे, 21 वर्षापासून कामाला बाई आहेत ना, ती म्हणते, वहिनी मला काही काम, म्हटलं आता भाभी काहीच काम नाही, फक्त तुम्ही आता काय करा, वरचा रूम आहे ना तोच आवरत जा, आता माझ्या खाली काहीच येत नका जो काम आवरायला. वरच्या रूम वरच तुम्ही आवरायचं आणि तेच निघून जायचं. पण इतकं छान कवास. आणि माझं पार्लर पण आहेत ना, पार्लरला पण कस्टमर वगैरे सगळं व्यवस्थित, अगदी सगळं नक्कीच. एकदम व्यवसायिक खूप छान. भरभराट आणखी आणखी तुम्ही जसं थर्ड डिग्रीला जासाल ना, तसं तुमचा बिझनेस आणखी तुम्हाला ग्रोथ झाला असं समजेल. हो, निरीक्षण. नाही खरंच थँक्यू. खूप मॅडम, इतकं छान कवास, खूप छान. आणि माझी मोठी मुलगी आहे ना आता, तिचं पण एकदम म्हणजे असं, तिला मी सांगते ना, दीदी असंच कर तसंच कर, तर ती पण म्हणजे एकदम व्यवस्थित चालू आहे मॅडम. खरंच एकदम छान चालू झालेले. झाली ना, रात्री सेशनला बसली होती ना. दीदी झाली जॉईन माझी, वंदना, काय तिचं नाव? प्रिया. प्रिया. हो, काल रात्रीपासून झाली जॉईन. हो का, येस. बरं झालं. पण ती माझी मोठी मुलगी, ही 2 नंबरची मुलगी आणि अजून 3 नंबरची मुलगी, तिचं पण करायचंय. होईल ती होईल. आता म्हणत होती, तू काहीतरी असं कर ना का, माझे मिस्टर हो म्हटले पाहिजे, तू कर म्हणून, कर म्हणून. म्हटलं ते करतीलच करतीलच असंच म्हणायचं घरामध्ये, म्हटलं मग नक्कीच. खूप ते छान. म्हणतील तुला, तुला जॉईन हो म्हणून. थँक्यू. थँक्यू अनिताताई. थँक्यू. एक संधी कोणाला देणार आहे मी? निरुपमाला देणार आहे. निरुपमा. मायाताई तुम्हाला पण देते. अरे सगळेजण हात वर करून राहिले. चला पटापट मग निरुपमा. निरुपमा, कुठे आहे माझी निरुपमा? अरे मला सापडत नाहीये. हा, निरुपमा ताई, काय म्हणता तुम्ही? रेकीमध्ये आल्यापासून तुम्हाला काय वाटते? माझी ना थंडीच्या दिवसात दाढ खूप दुखायची. थंडीचे आता ते मेडिटेशन करत थंडीच्या दिवसात दाढ खूप दुखायची माझी, फक्त थंडीच्या दिवसात. पण आता जेव्हापासून रेकी जॉईन केली तेव्हापासून अजिबात दाढ पण दुखली नाही. गोड खातच येत नव्हतं, गोड पण छान खाता येतं. आणि तब्येतीत पण खूप सुधारणा झाली. वजन 3 किलो वाढलं माझं 15 दिवसात. माझं वजन वाढतच नव्हतं अजिबात, ते पण छान वाढलं आता. आणि घरात चिडचिड व्हायची, चिडचिड पण होत नव्हते. एकदम फ्रेश वाटतं. मिस्टर म्हणतात तुझी चिडचिड कशी काय बंद झाली, सारखे विचारतात कशी काय बदलली तू. त्यांना पण माझ्यामध्ये फरक दिसतो. खूप म्हणजे सुंदर. छान आहे. आणि सकाळची पण झोप, सकाळची उठलं ना एवढी झोप यायची मला, पण आता झोप पण येत नाही सकाळी, एकदम फ्रेश. आणि इतर पाठीमागाशी झोप येत नव्हती. संध्याकाळची जेव्हा मेडिटेशन करून झोपते तेव्हा एवढी छान झोप लागते, सकाळी बरोबर 4:30 लागते. वाव. छान वाटतं एकदम. खूप खूप धन्यवाद. तुमचेही खूप खूप धन्यवाद. रेखीचे धन्यवाद. खूप खूप थँक्यू. तुमचे खूप पण छान. धन्यवाद निरुपमा ताई. जोडीने या, जोडीने शेगावला. ओके. वाट बघतोय आम्ही. गाव कोणतं निरुपमा ताई तुमचं? आहे का तुमच्या राजगुरुनगरच्या? आम्ही दोघी, मामी माझी लीला बुलसे, ती मामी आणि मी, आम्ही राजगुरुनगरचे. ओके, या या या, नक्की या, नक्की या. हा, कोणी तुमचा आवाज मला क्लिअर येत नाहीये म्हणून मी तुम्हाला म्यूट केलं निरुपमा ताई. रेंज कमी असेल थोडीशी. तर हा, मायाबाईला मग राग येतो बोलू नाही दिलं की. बोलो जी. हो. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. तुमच्या रेकीमध्ये मी आल्याबद्दल माझ्यात फार बदल झालाय. माझं ते सगळं निरोगी झालंय तुम्ही बोलल्यापासून. आणि दुसरी गोष्ट असं, तुमच्या रेकीमध्ये नाही, आपल्या रेकीमध्ये. हा हा, आपल्या रेकीमध्ये आल्यापासून खूप माझ्यात बदल झालाय. माझ्या पाकिटमध्ये पैसे राहत नव्हते, ते पैसे राहत आहे. दुसरी गोष्ट, मी 10 वर्षापासून घरपट्टी भरली नव्हती. आज अचानक पैसे आले की घरपट्टी भरले गेली. त्याच्यावर तुमचे आणि भामांचे खूप खूप धन्यवाद आहे. खूप खूप आभारी आहे मी तर, असं म्हणते. आपलं पोट काय म्हणते? खूप पोट अगदी क्लिअर झालंय. काहीतरी आता माझ्या चेहऱ्यावर एवढा ग्लो आलाय, काय सांगता तुम्हाला. खूप म्हणजे काहीच नाही, डॉक्टरकडे नाही, काही नाही, काही नाही. फक्त ऊर्जा घेतली मी पाण्याची, जेवणाला रेकी दिली, त्याच्याबद्दल मला खूपच मनाला शांतता झाली.
छान झाले अगदी. डॉक्टर म्हणजे काही माहितच नाही. छान, नक्कीच असेच जगा, मस्त तंदुरुस्त जगा, स्वतःला छान ठेवा, आनंदी ठेवा आणि मायाताई तुमची पर्स कायम फुल डच्च भरलेली राहो, तुमचा फोन पे जीपे पण फुल राहो. खूप 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 मॅडम बघा ना, 10 वर्षापासून ते काम केलं नाही मी घरपट्टीचं, तेवढं आज माझं झालंय, तेवढं मी खूपच आनंदी आनंदी आहे. आणि तुमचे तर खूप आहे मॅडम आनंदी. थँक्यू खूप थँक्यू. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. हा, अजून कोणी हात वर केला होता? एक मिनिट, मायाताईच्या अगोदर कोणी प्रियंका तुमच्या अगोदर पण कोणीतरी हात वर करतेय. परत करा, परत करा. हा, प्रियंकाच नाझीरकर. त्यानंतर आत्मनमस्ते लीलाबाई तू. मॅम. हा, त्यानंतर लीलाबाई तू. आत्म हं, आत्मनमस्ते. हं. काल मी पाण्याला रेकी दिली आणि बाळाला रेकी पाण्यासाठी दिली होती. तर बाळ रोज झोप आली तरी झोपतच नाही, खेळत बसतं खेळत बसतं. मग पाण्याला रेकी दिल्यानंतर एक 5-10 मिनिटातच ते झोपून गेले. एकदम शांत मस्त झोपलं. नाहीतर आम्ही दीड दीड 2-2 तास झोपवत राहतो दोघी जणी. आणि मम्मीची सकाळी पाठ दुखत होती, म्हणजे एकदम शिलक भरल्यासारखी झाली. तर मी म्हणलं मी पाण्याला रेकी देऊन बघते, तुला फरक पडतोय का. तर तिचा लिटरली छाती पण दुखायला लागली होती. मग मी नुसतं पाणी घेतलं एवढं आणि तिला रेकी दिली आणि तिचं लगेचच दुखायचंच राहिलं पूर्णपणे. म्हणजे इतकं तिला सहन होत नव्हतं. कंडिशन अशी झाली होती. आता माझे हसबंड डॉक्टर आहेत, तर आम्ही त्यांना गोळी विचारणार होतो काय करायचं. पण मी म्हणलं जस्ट ट्राय म्हणून मी बघते. तर थोडं एवढंसच पाणी पिलं तिने आणि तिचं दुखायचं पूर्ण थांबलं. छान. आणि सकाळी मला खूप ऍसिडिटी झाली होती, खूप ऍसिडिटी. मी पाण्याला रेकी दिली, एकच घोट पाणी पिले आणि ऍसिडिटी पूर्ण गेली. म्हणजे पूर्ण म्हणजे आग होत होती लिटरली. आणि एवढं थंड शरीर पडलं, म्हणजे पूर्ण ऍसिडिटीच निघून गेली. नाही तर मला ऍसिडिटीचा एवढा त्रास आहे, म्हणजे हायपर ऍसिडिटी आहे, की लिटरली एवढा त्रास होतो की. आणि आज तर पूर्ण म्हणजे एका घोटाच्या पाण्याच्या एका घोटाने माझी ऍसिडिटी गेली. ते कधी झालंच नाही असं. खूप लिटरली सुंदर. मला गोळ्या वगैरे खाव्या लागतात. खूप छान. प्रियंका आणि आज बोला हा, बोला. आणि आज असं झालं होतं की माझ्या दुकानात जो कामाला मुलगा आहे तो येणार नव्हता. मला 5 वाजता सकाळी मेसेज आला की मॅम माझी मान खूप सुजली, मी येणार नाही. आणि मग मी रेकीला फक्त प्रार्थना केली की मला टाइम नाहीये दुकानात बसायला, की मुलाला म्हणजे बरं करा म्हणून, नाही का, बरं केलं तर बेटर होईल. तर त्याचा 7 वाजता मला मेसेज येतो की मॅम मी येतोय दुकानात. म्हणजे तो लिटरली म्हणला की 1-2 दिवस तरी मी येणार नाही, करा माझी एवढी मान दुखती. आणि त्याचा मेसेज येतो 7 वाजता की मॅम मी येतोय म्हणून. खूप सुंदर. खूप छान. आणि जेवणाला मी रात्री रेकी दिली आणि मम्मीला म्हणलं टेस्ट कर. तर दोन्हीची मम्मीने टेस्ट केली, बिफोर आणि आफ्टर. तर पूर्ण डिफरन्स लागला. आणि तिने रोज ती एक चपाती खाते रात्री. काल तिने फक्त 2-4 घास खाल्ले आणि म्हणाली माझं पोट भरलं. म्हणजे असं कधी झालंच नाहीये, की म्हणाली मन पण तृप्त झालं आणि तिचं पोटही भरलं लगेचच. आणि सकाळी मला 7-7:15 सुमन यांचा कॉल आला. आपल्याच बॅचच्या आहेत त्या, सुमन राठोड. हा. तर त्यांचा मला कॉल आला की नाही का काल काय शिकवलं असं तसं विचारलं. तर त्यांना मी सांगितलं काल जेवणाला रेकी देणं शिकवलं वगैरे सगळं सांगितलं. मग त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम सांगितला असं तसं. म्हणजे लिटरली मला असं वाटत होतं की मी टीचर आहे आणि मी त्यांना सांगते हे करा ते करा. ते म्हणले माझा गुडघा दुखतोय, की नाही का असं बसल्यानंतर गुडघा दुखतो, पद्मासनात बसल्यानंतर. तर मग मी त्यांना फक्त सांगितलं की सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाका आणि ते हे अफर्मेशन द्या म्हणून. आणि परत मग नंतर मेडिटेशन करा. आता मला रोज 3:45ला मी जाग येते मला रोज. रात्री झोपताना प्रार्थना करते आणि 3:45ला रोज जाग येतं. मग मी जे काय काय फॉलो, त्यांनी विचारलं की तुम्ही काय करता सकाळी उठल्यानंतर. मग मी सांगितलं की 3:45ला मी उठते, 4 वाजता मेडिटेशन करते. परत अजून आणि सकाळी जेवढं जास्त मेडिटेशन आपण करतो की तर तेवढं जास्त इफेक्ट येतो. मग त्यांना ते सांगितलं की मेडिटेशन करा, पॉवर बॉल करा, पिरामिड करा आणि त्यानंतर कामाला सुरुवात करा म्हणून. तर मला लिटरली असं वाटत होतं की मी टीचर आहे म्हणून, की त्या मला एवढं काय काय क्वेश्चन करत होत्या, मी काय म्हणजे काय करायचं असं तसं, कारण नाही, का आपल्याला मॅमला तर एवढा. तुमच्या मनामध्ये हा भाव आला की मी यांना किती सांगू, किती सांगू. हा हा
म्हणजे मी लिटरली सगळं सांगत होते त्यांना, तुम्ही हे करा ते करा, परत व्यायाम करा थोडासा, म्हणजे त्या स्वतः सांगतील एक्सपिरियन्स त्यांना कसं वाटलं. आणि नक्कीच. अजून एक असं झालं होतं की म्हणजे जे रस्ता झाडणारा माणूस आहे, तर ते माझ्याकडे म्हणजे सांगायला आले, ताई तुम्ही काहीतरी करता का, की खूप लोक माझी कंप्लेंट करताय. कंप्लेंट करतात की कचरा इथं टाकला तिथं टाकला, तर मी टाकत पण नाहीये. तर वॉचमन सगळं कचरा टाकतो आणि ह्याच्यावर नाव घेत होता रस्ता झाडण्यावर. हं, मग मी त्यांना फक्त सांगितलं की तुम्ही व्हिडिओ घ्या आणि तुम्हाला जे तुमचे सर ओरडत आहेत, कंप्लेंट्स करत आहेत, त्यांना व्हिडिओ शेअर करा. तर त्यांनी एवढ्या वेळा थँक्यू म्हणलं. म्हणजे मला असं झालं की मी समाजसेवा करते, मला इतकं छान वाटलं. म्हणजे आणि कस्टमर सुद्धा मला एवढे असं म्हणजे आपुलकीने नाही का, असं नातीसारखं ह्याच्यासारखं एवढं छान म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम सांगतात. व्हायब्रेशन म्हणजे चेंज झाले प्रियंका खूप तुमच्याकडे बघण्याचे लोकांचे. का माहितीये, तर तुमच्याकडून प्रेमाच्या आपुलकीची आपोआपच आपण मेडिटेशन करतोय ना, तर आपली एनर्जी सॉफ्ट होत आहे. अगोदर ऍसिडिटी व्हायची, तर ऍसिडिटी होण्यामागे कारण काय, तर सगळ्यात मोठं आहे मनामध्ये असलेली चिंता, राग, द्वेष. आणि ह्या भावना वाढल्या ना की आपोआप आपलं सोलर बिघडतं. हे बिघडलं ना आपलं की ऍसिडिटी होते. ओके. ती तेवढ्या पाण्याने बसली, कारण काय, तर आपण आता मेडिटेशनला पण लागलेलो आहे, एवढं लक्षात घ्या. मेडिटेशन आणि पण. अजून एक सांगायचं होतं. हम्म, आणि अजून एक सांगायचं होतं, मी बहिणीच्या घरी आले. आता इथेच राहते माझी बहीण, जवळ 10-15 मिनिटाच्या अंतरावर. तिच्या घरी एवढी थंडी वाजते, म्हणजे थंडीच्या दिवसात तर खूप थंडी वाजते. मग मी जस्ट मम्मी आणि मी आलो. मग मम्मीला म्हणलं मी एक सहज दाराला रेकी देऊन बघते. तिच्या दारावर रेकी दिली आणि की अफर्मेशन असे दिले की बाबा नाही का, थंडी गरमी झाली पाहिजे, थंडी नाही असं काय काय दिले अफर्मेशन. लिटरली तिच्या घरात इतकं गरम होते माहितीये का, म्हणजे आत्ता पण असं झालंच नाही तिच्या घरात एवढं. असं आम्ही कुडकुडत असतो अक्षरशः, आणि लिटरली तिच्या घरात गरम होते आज. म्हणजे मी एक सहज की ट्रायल म्हणून हे करू ते करू असं ट्रायल करत असते, तर इफेक्ट होते. म्हणजे मला असं वाटतं जादू काहीतरी होते. येस. बघा काय आहे ना, प्रत्येक जण ऊर्जेचा वापर कुठे कसा काय करेल काहीच सांगता येत नाही, आहे ना. म्हणून मी सांगते की मी म्हणेल तसं नाही, तुम्हाला कुठं कुठं कसा करून बघायचा ना तो करा. आणि प्रियंका म्हणजे प्रयोगशील प्राणी. ओके. म्हणजे तुम्ही वेगवेगळे प्रयोग करा. मी आज लिटरली शॉपमध्ये गेले. शॉपमध्ये गेल्यानंतर आपले जे पैसे ठेवतो आपण, त्याला सुद्धा रेकी दिली. तर एवढे कस्टमर येत होते, मी देत होते. म्हणजे फक्त मी ट्रायल केलं, पण ते सक्सेस. झालं, सक्सेस झालं. हो. मग अजून मला कॉन्फिडन्स आले. आता मी लवकरच हे होणार आहे. म्हणजे खूपच छान, म्हणजे मला इतका आनंद झालाय की एवढीशा गोष्टीने एवढं मोठं चेंज होऊ शकतो. येस. म्हणजे आयुष्यभरासाठी आता हे शिकायचं, पण ते आयुष्यभरासाठी म्हणजे एकही प्रॉब्लेम आयुष्यात येणार नाही एवढी गॅरंटी आहे. सगळ्याचं सोल्युशन आहे रेकी, येस. ब्रह्मांडीय ऊर्जा. प्रॉब्लेम येणार नाही असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की आलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी सोल्युशन माझ्याकडे असणार आहे. बरोबर. आणि प्रियंका, बघा तुमचा भाव आहे की माझ्याकडून भरपूर सेवा गेली पाहिजे. जेव्हा तुमचा बिझनेस तुम्हाला हील करायचा असतो ना, किंवा तेव्हा ना, सेवा हा उद्देश ठेवा की मी जेवढं घेते ना, मी जेवढं घेतो ना त्यापेक्षा अधिक जास्त माझ्याच्यानी दिल्या गेलं पाहिजे. ओके. तुमचा कोणताही व्यवसाय असू देत, मग ते हिलिंग क्षेत्र असू देत, मग तुमचं पार्लर असू दे, मग तुमचं काय जे काय, आपल्या इथं प्रत्येकाचा वेगवेगळा व्यवसाय आहे. मी जे घेत आहे त्यापेक्षा जास्त मला देता आलं पाहिजे. आणि तुम्ही ठरवा की खरंच मी जास्त दिलं. मनापासून इतरांना सुद्धा जाणवलं पाहिजे की थोडं जास्त दिलाय गड्या आपल्याला, भरभरून देत चला, काही आपल्याला कमी पडत नाही, एवढं सांगते. नक्की. तुमचे आभार, खूप खूप आभार. थँक्यू सो मच. प्रियंका, किती मी बोलाल सांगते तेवढं ना, कमीच आहे. तुम्ही करता ना, हे जास्त महत्वाचं आहे. जो प्रयोगशील आहे तो अधिक अधिक अनुभव घेणार. थँक्यू. लीलाबाई. हा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा. हा, आमच्या ह्यांना आहे ना, रात्रीची झोप येत नव्हती. तर काल तुम्ही तो प्रयोग शिकवला की नाही, मग तेव्हापासून मी त्यांना काल पण दिलत, तर ते शांत झोपले रात्री. म्हणजे खूप तडफडायचे, खूपच. म्हणजे असं नाही का, त्यांच्यासाठीच खरं लावलाय क्लास आम्ही. आणि झोपच यायची नाही त्यांना. तर काल पण ते चांगले झोपले, आज रात्री पण दिलं होतं ना, आज पण चांगलं झोपले. आमच्या दोघांमधले जे अशी कटकट व्हायची ना,
त्याचं पूर्ण बंद झाली आणि मी इतकी फ्रेश असते ना, सकाळी उठून कितीही कामं केली तरी मला थकवा येत नाही. आणि आता हा हात दुखायचा की नाही, हात आणि डोळा, तर डोळा पण जरा कमी पडलाय आणि हात पण दुखायचा थांबलाय. त्याचा खूप खूप फरक आहे माझ्यात. ते पण तुमच्यामुळं, तुम्ही रेकी शिकवल्यामुळं. नाहीतर मला आधी ना असं वाटायचं काय करू हाताला, काय करू. खूप हात दुखायचा, खूप प्रचंड हात दुखायचा. सगळ्यांना माहिती माझा हात किती दुखत होता. मी काहीच करू शकत नव्हते. पण आता हात दुखायचं थांबलाय, ह्यांची चिडचिड कमी झाली, माझी पण झाली, माझी म्हणजे माझ्यामुळे त्यांची झाली. इतकं शांत वाटतं ना घरात, काय विचारूच ना. खूप आनंदाचं वातावरण आहे, खूप म्हणजे खूप. ते पण तुमच्या ते पौर्णिमेला मुलींचं बघितलं होतं मी, आणि तेव्हापासूनच वाटत होतं करावं करावं, पण ते असं योग्य वेळ आली नाही तेव्हा. आता ते ज्योती होती की नाही इथे, तर ज्योती म्हणली मम्मी तू लावच, त्याशिवाय तुझं कमी होणार नाही. मग तिने लावून दिलं ते. आधीचे पैसे तिनेच भरले. आई तू लाव. मग तिने भरले ते पैसे, आणि मग म्हटलं जाऊ दे आता, भरले तिने तर मग माझे मी भरेन पुढचे. आणि तिच्यामुळे हे सगळं झालं, तुमच्यामुळं. खरं. लीलाताई थँक्यू खूप मॅडम. खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. म्हणून सांगायचं आहे, हो नक्की सुमनताई तुम्हालाही संधी देते. तर लीलाताईच्या तीनही मुली मुली ताईंना 4 मुली आहे, बरोबर आहे ना लीलाताई? हो हो 4 हो. मुली आहेत. तर त्या चौघींपैकी तिघींनी आपल्याकडे पूर्ण रेकी शिकली आहे. दोघी ग्रँडमास्टर झाल्या आहेत. एक व्हायची आहे, होईल ती पण. ती जराशी मागे पडते आहे. आणि त्यांनी आईला जोडलं आहे. ओके. म्हणजे ना लीलाताई त्या आई झाल्या, तर आता सध्याला त्या आई झाल्या. त्यांनी जबरदस्तीने पहिले बस आई तू, बस आई तू. म्हणजे त्यांनी सांगितल्यामुळं, म्हणजे आणि त्यांचं पण पाहिलं होतं थोडस, तुमचं ऐकलं होतं मी असं. आशूच्या वेळेस ऐकलं होतं. ती इथे आली होती तेव्हा मी बघत होते तिचं, आणि ती सारखी म्हणायची मम्मी तू लाव, त्याशिवाय तू शांत होणार नाही, तू लाव लाव. मग ते ती मोठी आली ना तेव्हा तिने लावून दिला. नाहीतर छान. मला असं आता त्यांचं खूप आभार मानायचे वाटतं की थँक्यू. त्यांच्यामुळे. अगदी मनापासून धन्यवाद लीलाताई, खूप धन्यवाद. सुमनताई. आत्मा नमस्ते मॅडम. कडक आवाज येत आहे. आत्मा नमस्ते. मॅडम, मला माझा आतापर्यंतचा अनुभव शेअर करायचा. मी एकदा 4-5 अनुभव शेअर करण्यासाठी आतापर्यंत शेअरिंग केले नाही. मी जेव्हा फर्स्ट डिग्रीला जॉईन झाले, 4थ्याच दिवशी मला एक अनुभव आला. मी तुमचे व्हिडिओ पाहिले ऍप मधले, आणि माझ्या मुलीचीच मला जास्त चिंता होती. म्हणजे तिचा स्वभाव, म्हणजे भीती वाटत होती तिला. असं शिक्षण भरपूर झालेलं आहे पण तिला कॉन्फिडन्स नव्हतं. बोलायचं म्हणलं की असं म्हणजे थरथर कापायची, असं व्हायचं. मग कुठे इंटरव्ह्यू वगैरे द्यायला गेली तर तिला भीती वाटायची. असं खूप 1-2 इंग्लिश स्कूलवर गेली होती तर इंटरव्ह्यू व्यवस्थित देता आलं नाही म्हणून परत आली. मग काही कालांतराने मग एका इंग्लिश स्कूलवर तिनं जॉब करत होती, 3,000 रुपये पेमेंटवर. मग मी बघावं म्हणलं ट्राय करून, म्हणून तिला रेकी दिली. तर ती एका चांगल्या शाळेवर इंटरव्ह्यूला गेली होती. त्याच दिवशी मी तिला रेकी दिली. तर मी जसं रेकीमध्ये माझ्या मनामध्ये जे बोललं होतं त्याचप्रमाणे तिच्यासोबत झालं. ती परत आली आणि तिला आनंद सहन म्हणजे तिला वाटतच नव्हतं की हे कसं झालं. आश्चर्य. त्यांनी मग तिचं डोकं दुखायला सुरू झालं. मी म्हणलं थांब तुला रेकी देते. आणि मी इथं मॅडम, मी व्हिडिओ बघून, तुम्ही शिकवण्याच्या अगोदर व्हिडिओ बघितले होते, आणि मी इथं आज्ञा चक्रावरती चॅनलने थोडस हे केले, आणि मी म्हणलं तुला रेकी देते. इतकं डोकं दुखत होतं तिचं, तरी 5 मिनिटाच्या आत तिचं डोकं दुखायचं पूर्ण कमी झालं. पुन्हा आश्चर्यानं म्हणाली कसं डोकं कमी झालं माझं, माझं कसं डोकं कमी झालं असं म्हणाली. पुन्हा ही पण खूप आनंद मॅडम. आनंदात 2-4 दिवस कसे गेले कळाले नाहीत. आणि आता खूप छान तिला पेमेंट पण माझ्या मनासारखा भेटतोय, आणि कॉन्फिडन्स आले तिला. आज ती मराठी मधून इंटरव्ह्यू देत नव्हती, ती स्वतः इंग्लिश टू इंग्लिश मधून बोलून विद्यार्थ्याला शिकवते. ती दुसरे टीचर तिचे कौतुक करते. त्यामुळं मला खूप आनंद वाटतोय मॅडम. आमच्या म्हणजे घरामध्ये पूर्ण वातावरण आनंदीमय झालेलं आहे. धन्यवाद ब्रह्मांडे ऊर्जाचे. तुमचे पण धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही मला मिळालात. आणि परत आणखीन दुसरा एक अनुभव मला शेअर करायचे. माझ्या मिस्टरांचा हात दुखत होता, म्हणजे एक 8-10 दिवसापासून दुखत होता. मी म्हणलं तुम्हाला रेकी देते, आणि मी पॉवर बॉलची रेकी, म्हणजे पॉवर बॉल तयार केला आणि पॉवर बॉलची रेकी दिली. एक वेळेस दिले, त्यांनी म्हणले माझ्या हातातून काहीतरी मुंग्या खाली जात असल्यासारखं वाटतंय मला.
बरं वाटतंय आता थोडस, म्हणून मी आणखीन थोडा वेळ जास्त दिले. मग थोड्या वेळाने मग आणखीन 1-2 तासांनी म्हणले थोडस मला आणखीन वाटायले दुखल्यासारखं. मी परत एक वेळेस दिली, म्हणजे एका रात्रीच 2 वेळेस रेकी दिले त्यांना. तर त्यांचं कसलंच हात दुखत नाही, गायब झालं पूर्ण हात दुखायचं. त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणले, बाबा दवाखान्यात पैसे किती घालावं लागत होते, काय केलीस कशामुळे माझा हात तर कमी झालं. हे पण खूप छान वाटलं. आणखीन परत मॅडम मला शेती आहे, माझ्या शेती आहे. मग तुरीला पाणी द्यायचं होतं तर बोरला पाणी येत नव्हतं. मी एका ताईंचं शेअरिंग केलेलं ऐकलं होतं, नळाला पाणी येत नव्हतं, त्यावेळेस रेकी दिले म्हणून. मग मी पण बोरला रेकी दिले माझ्या. तर माझ्या बोरला पाणी रात्री रात्रभर बुचकी न देता अख्खी रात्रभर पाणी रात्री चालू. आणि जेवढं मी गव्हाचं पीक पेरले ना तेवढं पूर्ण रात्री भिजलं. त्यासाठी पण खूप खूप तुमचे धन्यवाद, ब्रह्मांड ऊर्जाचे धन्यवाद. आणि मी सकाळी मॅडम फोन लावणार होते, पण असं व्हॉट्सअप बघत होते तर प्रियंका ताईचा नंबर दिसला, म्हणलं चला मॅडमला कॉल करण्यापेक्षा प्रियंका ताईला कॉल करावा. प्रियंका ताईंनी पण खूप वेळातला वेळ वेळ काढून मला खूप छान मार्गदर्शन केलं. म्हणलं त्यांना धन्यवाद, म्हणलं प्रियंका ताईचे पण धन्यवाद, त्यांनी खूप छान पद्धतीने मला सांगितल्या. आणि मॅडम मला तर असं वाटतंय की माझ्यासोबत जे होणार आहे ते योग्यच होणार आहे, होतंय ते पण योग्यच होतंय. यासाठी मी खूप आनंदी आहे. माझा वेळ कसा जातोय निघून मला काहीच कळत नाही. मी कुठे राहते, काय करते, जगते कशात, मला आनंद माझा गगनात मावेनासे झालंय. खूप छान. आणि मुलीला मॅडम नोकरी लागली ना, मग नोकरी लागली ना? लागली ना, हा, लागली लागली. मॅडम. आणखी पगारही तुम्हाला हवा तेवढा मिळाला. हो मॅडम, माझ्या तोंडून निघाला होता तेवढा. पण तेवढंच ते आम्ही मागितलंच नाही ना, ते समोरूनच त्यांनी तुला एवढं पेमेंट दिलं जाईल इथं आणि तू कर हे. तर माझी मुलगी म्हणते, मम्मी त्या जागेसाठी 50 लोकांचे इंटरव्ह्यू घेऊन ते परत गेलेले लोक आहेत आणि तिथं मला सिलेक्शन केले. दुसरे टीचर म्हणतात की तू दिसायला एवढी छोटी आहेस आणि तुला घेतलं कसं इथं, असं म्हणून ते म्हणत आहेत. आहे मी म्हणलं तू काय घाबरू नकोस, मी रोज तिला कॉन्फिडन्स येण्यासाठी रोज तिला मी देत असते. रात्रीच म्हणली, मम्मी ते काय होते माझ्यासोबत चमत्कार मला समजत नाही असं म्हणते. म्हणजे माझ्यापासून दूर आहे मॅडम, मी दूर देते तरी बघा डिस्टन्स रेखी आणखीन तुम्ही शिकवलं नाही, त्याच्या आधी माझी रेखी काम करायला. धन्यवाद मॅडम रेखीचे, तुमचे खूप खूप आभारी आहे मी तुमची. येस, शिकवायचं आणखीन पण मॅडम, आहे. पण ना आणखीन मॅडम काय करायचंय, अजून एक शेअर करायचा आहे, थांबा आणखीन सगळ्यांनी, एक होऊ दे अजून, बोला. माझा मुलगा ना मॅडम खूप रात्री उशिरा येत होता, म्हणजे रूमवर. ती वेट करत बसायची, अभ्यास करायची, झोप लागायची मुलीला माझ्या. म्हणायची, मला फोन करायची, मम्मी भैया आला नाही आणखीन. मला त्याच्यासाठी पण मी केले. तर आता माझा मुलगा कंप्लीट 7:30 ते 8च्या दरम्यान, जसं मी म्हणते त्याच टायमिंगला रूमवर येतोय आणि मला स्वतः कॉल करतोय, मम्मी मी आलोय घरी. आणि मी बोलत राहिले तर तो पुढे निघून जात होता. त्याच्यामध्ये एवढा बदल मला खूप खूप आनंद वाटतोय मॅडम. मी काहीतरी म्हणजे माझ्या जगण्याचं काहीतरी सोनं झालं असं वाटतंय बघा रेकीमध्ये येऊन. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. झालं. झालं. हा. तर सुमनताई, आपले व्हायब्रेशन चेंज झाले आहे. आपण लोकांना माफ केलं आहे, स्वतःला माफ केलं आहे. आपण ज्या टेक्निक करतोय त्यामुळे ना आपला ऑरा क्लीन होतो आहे. आणि ना ते काय व्हायचं, तुम्ही जेव्हा त्याच्याशी बोलायचे ना, का रे अभ्यास केला, का रे उशीर केला, का रे अमुक केलं, ह्या अशा आपल्या कंप्लेंट्स होत्या. आणि त्यामुळे ना मुलं आपल्यापासून लांब लांब जायचे कुठंतरी कदाचित, किंवा आपल्या बोलण्यामधून त्यांना तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी नाही वाटायची, मग तो पुढे पुढे जायचा. आता त्याला तुमच्या बोलण्यामध्ये पॉझिटिव्हिटी जाणवते, मग तो पुन्हा स्वतःहून तुम्हाला शेअर करतो. करते तुम्हाला सुमनताई? हो हो मॅडम. कसं झालं मॅडम, मी खरं सांगते, मीच तिला माझे चुकीचे व्हायब्रेशन देत होते. म्हणजे मी नेहमी म्हणायचं, आज ह्या मुलासोबत भांडण करेल का, रात्री उशीर आहे बाहेर थांबतोय तर त्याच्यासोबत कुणी भांडण करेल का. जे मी म्हणत होते तेच त्याच्यासोबत घडत होतं. पण मी आता चिंतामुक्त झाले, मी कसलीच चिंता करत नाही, मुलीची करत नाही ना मुलाची करत नाही. म्हणजे हे तुमच्याकडून मला शिकायला मिळालं, ऊर्जेकडून मला शिकायला मिळालं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. छान. येस, कारण आपले व्हायब्रेशन चेंज केले, लोक नाही बदलले, ते नाहीत बदलले, बदललो आहे आपण. ओके, त्यामुळे त्यांना आपण छान वाटतो आहे आणि आपले रिलेशन छान व्हायला लागले आहे. रिलेशन छान होण्यासाठी समोरचे लोक जबाबदार नाहीत. हो आपल्या मॅडम, कळालं.
एवढ्या हो. जास्त लोकांचे रिलेशन वाईट आहेत याचा अर्थ बदल त्यांनी करावा असं नाही. बदल मला स्वतःमध्ये करण्याची गरज आहे. मी स्वतःला चेंज करणार आहे. माझ्या स्वतःची पॉझिटिव्हिटी क्रिएट करणार आहे. माझा ऑरा छान सटल एनर्जी माझी करणार आहे. आपोआप माझे रिलेशन छान होणार आहेत. बघा बरं, बोलता 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 बोलतच राहावं असं वाटते. ऊर्जा अशीच असते. या ऊर्जेची गोडी अशी असते ना. म्हणून मग तुम्ही म्हणता ना मॅडम, रविवारचं सेशन तुम्ही 2 तास घेतलं तरी पण कधी उठावं वाटतच नाही, कारण ती गोडी आहे ऊर्जेमध्ये. तेवढी प्युरिटी आहे. एखादी फेक गोष्ट आहे, एखादी गोष्ट वाढवून सांगण्यासारखी आहे, ती लगेच कळते की नाही. पण ना तुम्हीच स्वतःला थांबवू शकत नाही सांगताना. नाही मॅडम, वाढवून सांगायचं नाही. इतकं बदल, इतका छान. आज मी किती 6 महिन्यापासून माझ्या मुलासाठी मी अक्षरशः रडलेले आहे. माझा मुलगा रविवारी गावाकडे आला होता, तर बोलत बोलत मला त्यानं कडकडून मिठी मारली. त्यावेळेस माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू आले की हे माझं म्हणजे मी काय पाहत होते तेच मला मिळालं, म्हणून मला आनंदाने माझ्या डोळ्यातून अश्रू आलं. मी असं त्याला पाठीमागे बोललं तर तो बाहेर निघून जायचा. मी मागे रडत बसायचं की ह्याला आईची किंमत कशी नाही, हिनं बोलत का नाही असं वाटायचं. पण तोच आता स्वतः फोन करून मम्मी मी आलोय म्हणते, गावाकडे रविवारी आला, तर तो कडकडून मला मिठी मारला. त्यावेळेसच माझी ममता जागृत झाली की म्हणलं चला आपणच चुकीचे व्हायब्रेशन ह्याला देत होतो. मग पूर्ण आपलं चेंजिंग झालं. खूप छान व्यवस्थित चालू आहे. असं चालू राहील असं मी नक्की. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ यू. अगदी मनापासून धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. उठायचं का मॅडम उद्या 5 वाजता सकाळी 5 वाजता मेडिटेशन 5 उठायचं. सकाळी 5 वाजता उठायचं उद्या. ओके. हा. आणि हा व्हिडिओ युट्यूबला टाकू ना? हो हो. ओके. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. थँक्यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते.